वाढत्या पुरुषांच्या आत्महत्या आणि लिंग आधारित कायद्यांचा गैरवापर यांसारख्या गंभीर समस्यांना देशातील काही पुरुष तोंड देत असतात। यासाठी दोन तरुणांनी एकत्र येत देशात पुरुष आयोग स्थापन व्हावा या मागणीसाठी देशभर बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे। आपल्या देशात पुरुषांच्या प्रमुख प्रश्नांच्या संदर्भात पुरुष आयोगाची मागणी जोर धरू लागली आहे। यासाठी दिल्लीतील डॉक्टर अहमद खान, नदीम शेख आणि संदीप पावरिया या दोघांनी भारतभर बाईक रॅली सुरू केली आहे। संपूर्ण भारतात जवळपास 15,000 किमी प्रवास करून पुरुषांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि भारतात पुरुष कल्याण आयोग स्थापन करण्यासाठी पाठिंबा गोळा करणं हे त्यांचं ध्येय आहे। तर मेलचा आयोग नाही भारतात 75 वर्ष झालं। तर आमचे राईट ऑफ कन्सेप्ट हे आहे की जगातली एवढी मोठी राईट आतापर्यंत झालेली नाही। तर आमची एक कन्सर्न आहे की मॅन कमिशन बनले पाहिजे। मॅन कमिशन आत्तापर्यंत बनलेलं नाही। तर पुढच्याला एक सपोर्टेड एक लॉ पाहिजे, तर भारतामध्ये नाही। तर ऑल इंडिया फिरून आम्ही प्रत्येक ठिकाणी लोकांनी कन्व्हिन्स करतोय की सोशल वर्कआउट करतोय की मॅन कमिशन बनले पाहिजे। भारतात पुरुषांच्या बाजूनं एकही कायदा नाही आहे। महिलांच्या बाजूनं अनेक कायदे पाहायला मिळतात, पण पुरुषांच्या बाबतीत कोणताही कायदा दिसत नाही। पुरुषांवर कुठेही अत्याचार झाला तर ते आपला हक्क कोणाकडे मागतील? यासाठी आज आम्ही पुरुष आयोगाच्या मागणीसाठी भारतभर या रॅलीचं आयोजन करत असल्याचं डॉक्टर अमजद खान यांनी म्हटलंय। ही राईड दिल्ली, लखनौ, गोरखपूर, सिलीगुडी, कोलकाता, भुवनेश्वर, गुंटूर, चेन्नई, रामेश्वरम, कन्याकुमारी, त्रिशूर, गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, अहमदाबाद, जैसलमेर, चंदीगड, जम्मू, कारगिल या प्रमुख शहरांमधून गेली आहे। या रॅलीचं पुण्यामध्ये आगमन झालं होतं। शिवानी धुमार, न्यूज 18 लोकल, पुणे।